आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो सुंदरीचा. हॅलो, निघालात का तुम्ही? हो निघालोय. मी सुंदर आणि अश्विन आहोत. ओके गुड. पोहोचतोय आम्ही लवकर. चला. मॅम, तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे मला तुमच्यासोबत एक छोटासा इंटरव्ह्यू करायचा आहे. तुझी जिद्द बघता मी इंटरव्ह्यू देईन. थँक्यू सो मच मॅम. सुरू करूया मॅम. रेडी? नमस्कार, मी सरिता. शोध अस्तित्वाचा या आपल्या मालिकेत सुप्रसिद्ध IAS अधिकारी कलेक्टर सुंदरी मोहिते यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. माफिया माई हिला ज्या प्रकारे त्यांनी गजाआड केलं, ती स्टोरी खूप चर्चेत चालली आहे सध्या. मॅम, मला असं विचारायचं की हे मिशन कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला खूप धैर्य लागलं असेल, तर माझा असा प्रश्न आहे की तुम्हाला हे धैर्य कुठून मिळालं? आपण असं म्हणतो की गरज ही शोधाची जननी. मला असं वाटतं की भीती आणि दुःख ही धैर्याची जननी. म्हणजे? सांगते. खरं तर मी IAS व्हावं हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, पण दुर्दैवाने मी लहान असतानाच ते आम्हाला सोडून गेले. त्यानंतर बरीच संकट आली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जेव्हा शहरात आले तेव्हा शहरातले मॅनरिझम, पैसा, रूप यापैकी माझ्याकडे काही नव्हतं. आणि या सगळ्यामुळे माझ्या पदरात पडलं दुःख आणि भीती. आणि मग त्यावर मात करण्याच्या जिद्दीने माझ्यात धैर्य निर्माण झालं. मग पुढे येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मी मात करू राहिले. बरं, संकट येतात, मग संकटात वाईट माणसं असतात, चांगली माणसं असतात. माझ्यासोबत होती माझी चांगली माणसं, माझं कुटुंब, माझी आई, माझी आजी, माझे मामा मामी, माझे शिक्षक. सगळ्यांनीच मला खूप आधार दिला. त्यामुळे मी प्रत्येक संकटावरती इझिली मात करू शकले. आणि जसं जसं त्यांचं बळ वाढत होतं, जसं जसं त्यांचा सपोर्ट वाढत होता, तस तशी मी घडत गेले. सुंदरी, चेहऱ्यावरच्या हास्य असंच ठेव. आपल्या ओठांवरती आणि चेहऱ्यावरती कायम हास्य पाहिजे. का माहिती? स्वतःसाठी आणि समोरच्यासाठी तो एक दिलासा. पण मॅडम, अर्थातच प्रत्येक जण काही IAS होत नाही किंवा नोकरी करत नाही, पण अशा कित्येक बायका आहेत ज्या खूप शिकलेल्या असून सुद्धा घरातच बसून असतात. तर अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? हे बघ, घरी असणं किंवा गृहिणी असणं याच्यात कुठलाही कमीपणा नाही. मुळात गृहिणीसमोर कित्येक आव्हानं असतात. अक्षरशः 24 तास त्या झटत असतात. बायकांना ना सन्मानाची गरज आहे, आणि तो सन्मान स्त्रियांना मिळवून देण्याची जबाबदारी त्या घरातल्या पुरुषांचीच आहे. आता स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला गेला पाहिजे. मुळात गृहिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. आणि स्त्री आणि पुरुष दोघांनी एकमेकांना सन्मान दिला ना, मला वाटतं कुठल्याच समस्या येणार नाही. वाव, खरोखरच मॅम. मुळात अजून बोलायला खूप काही आहे, पण आज तुम्ही आम्हा सर्वांना एक गुरुमंत्र दिलाय. तर यावरच आज आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया असं मला वाटतं. तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. चार कुठे पाण्याने काय मीठ. आधी घेतलंच पाणी? अरे एवढ्याशा कामासाठी कशाला आलो होतो ना मी. चल बाहेर चल. एक मिनिट. ऍक्च्युली ना मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना, काय झालं? माझ्या मनात ना जस्ट एक विचार आला, पण प्लीज प्लीज तू याच्यातून काही वेगळा अर्थ काढू नकोस. आता मला घाबरायला लागलं. काय बोलायचं? तू ठेव. तू ऐक बघ. काय झालं? काय नाही, मला असं सांगायचं होतं की बघ, नवरा बायकोचं नातं किती घट्ट, किती प्रेमाचं असलं ना, तरी कोणत्या ना कारणाने त्याच्यात ना एक दुरावा निर्माण होतो.
तो दुरावा दूर होण्यासाठी आणि ते नातं आणखी पक्क करण्यासाठी ना एका रेशीम धाग्याची गरज असते. आणि तो धागा म्हणजे बाळ. म्हणजे आमचंच बघ ना, मालूच्यात आणि माझ्यात सुद्धा दुरावा निर्माण झाला होता. असं वाटायला लागलं होतं की त्या नात्यातला गोडवा निघून गेला. हो अरे, कदा सुकलेल्या झाडाप्रमाणे झालं होतं सगळं. पण तेवढ्यात ना मालती प्रेग्नंट आहे अशी न्यूज कळाली आणि सगळंच बदलून गेलं रे. जादूच झाली. आम्ही पुन्हा एकत्र आलो, आमच्यात पुन्हा प्रेम निर्माण झालं. आणि हेच तुझ्यात आणि सुंदरीच्यात झालं तर? म्हणजे तुम्हाला सुद्धा बाळ झालं तर? म्हणजे तुला असं म्हणायचंय की मला आणि सुंदरीला जर बाळ झालं तर आमच्यातला दुरावा दूर होईल आणि आम्ही एकत्र येऊ. करेक्ट. काय झालं कृष्णा? अरे काय बोलतोयस तू? हा, तू जे बोलतोयस ते पॉसिबल तरी आहे का? आणि आमच्या नात्याला कोणाशी कम्पेअर करतोय तू? तुझ्याशी, मालतीशी? तुमच्या नात्यात प्रेम आहे, तुमच्या नात्यात तडजोडी नाही आहेत, कुठल्या प्रकारचं कंपल्शन नव्हतं, कुठल्या प्रकारचं फोर्स नव्हतं. आमच्या दोघांचं नातं काय माहितीये? मी सावीचा बाप आहे आणि सुंदरी सावीची आई, एवढंच आहे. पण याचा अर्थ सुंदरी तुला आवडत नाही असं होत नाही ना? बघ, असं नाहीये की मला सुंदरी आवडत नाही, पण त्याचा अर्थ असाही नाही की तिला मी आवडत असेनच किंवा आवडलोच पाहिजे. बघ, आमचं नातं बऱ्याच गोष्टींमधनं गेलंय. तिला नुसतं माझ्यावर विश्वास ठेवायला वेळ लागेल आणि आत्ताच्या पॉइंटला माझा एवढाच हेतू आहे की मी तिचा विश्वास जिंकावा. मी तिची मैत्री जिंकली ना, माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे. तुम्ही ना आता फार पुढचा विचार करू नका प्लीज. हा, आणि चल बाहेर, माझी भाची वाट बघते आणि हे सगळं जे काही चालू आहे ना तुझ्या डोक्यात, हे सगळं काढून दे. आता हा विषय माझ्यासमोर काढलायस, बाहेर कोणासमोर काढू नकोस. सुंदरीला माझ्यावर विश्वास ठेवायला वेळ लागेल आणि तिचा वेळ आपण तिला दिला पाहिजे. कळते तुला? ओके, आपल्यातच राहील. चल, अबाउट टर्न वापस. चलो 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 चलो. काय झालं सुंदरी, अशी रागवलेली का दिसतेस? रागावले तर आहेस मी, पण तितकीच हर्ट झाली. का? माझ्याकडून काही चूक झाली का सुंदरी? तू कधी सुधरूच शकत नाहीस रे आदित्य. पुन्हा खोटं बोलायला लागलास ना? नाही सुंदरी, बघ मला स्पष्टपणे सांग काय झालंय. सांगते ना. तुला बोलायला लाज नाही वाटली? मला सांगायला का लाज वाटेल? असं काय बोललो मी? आठवत नाहीये? वा, थँक गॉड मी माझ्या कानाने ऐकली. सुंदरी, मला नीट सांग काय झालंय, काय बोलतेस तू, काय ऐकलंयस? तू आणि कृष्णा भाऊजी जे बोलत होता ना तुझ्या फ्युचर प्लॅन बद्दल. तुम्हाला सुद्धा बाळ झालं तर? की मला आणि सुंदरीला जर बाळ झालं तर आमच्यातला दुरावा दूर होईल आणि आम्ही एकत्र येऊ. असा कसा विचार करू शकतो रे आदित्य? आपल्याला जर बाळ झालं तर आपल्यात सगळं काही सुरळीत होईल. तुला वाटलं तरी कसं रे? आणि आपल्यात असं काहीतरी होईल असं विचार तरी कसा केलास तू? ही चूक तुझी नाहीये, ही चूक माझी आहे. मी पुन्हा तुझ्यावरती विश्वास ठेवायचा विचार केला ना, हे माझं